या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज वरुड तहसील कार्यालयात मान्य तहसीलदार साहेबांची सावंगी येथील काही भोई समाज बांधवांनी भेट घेतली आहे। जो दाबी तलाव आहे या संदर्भात त्यांचा प्रगती संस्थेचे जे हे सर्व पदाधिकारी आहेत एक उपोषण चालू आहे। सर, तुमच्या संस्थेच्या विरोधात काय विषय सांगाल सर? जे संस्था झाली आहे ती आमची प्रगती मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था सुरळी, हे आमची संस्था रजिस्ट्रेशन त्या तलावावर झालेली आहे। पुन्हा अजून आमच्यापाशी सगळं कागदपत्र पूर्ण क्लिअर आहे, डॉक्युमेंट ओके आहे, त्याच्या उपविधीमध्ये नोंद नाही आहे, काहीच नाही आहे। आम्ही त्याला रोजगार देऊ शकतो। आपल्यासोबत साहेबराव कुरवाळे असं तुम्ही त्या भागातले रहिवासी आहेत। आज मान्य तहसीलदार साहेबांची भेट झाली, मत्स्य विभागाचे अधिकारीसुद्धा आले, दोन्ही संस्थेला बोलावण्यात आलं। नेमकं काय विषय झाला सर? मी विकास संस्थेचा संचालक आहे। आम्ही 3 संचालक इथे उपस्थित आहे आताच्या घडीमध्ये। आम्ही यांना जेव्हा हिशोब विचारला, यांनी आम्हाला हिशोब दिलेला नाही। हिशोब विचारता वेळेस यांनी आमच्यावर कंप्लेंट केली किंवा नोटीस पाठवली, नोटीससुद्धा आमच्याकडे आहे। यांचा ह्या जे उपोषण मांडलं, उपोषण मांडण्याकरिता पुऱ्या संचालकाची सही पाहिजे। यांनी आमचं कुठे सभा घेतली नाही, कुठे मीटिंग घेतली नाही, एकही संचालकाची आमची 3-4-5 जणांची सही घेतलेली नाही। यांचा सगळा भोंदू कारभार चालू आहे। हे स्वतः अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव स्वतःच्या मनाने कारभार करत आहे। म्हणून काही आम्हाला यांच्या संस्थेचं पटून राहिलेलं नाही। आम्ही आमच्या संस्थेला राजीनामा देण्यास तयार आहोत, कारण का यांचा जो भोंदू कारभार चालू आहे हे आम्हाला पटून राहिलेला नाही। आम्ही जेव्हा यांना हिशोब मागितला तेव्हा यांनी आमच्यासोबत तक्रार केली। नामदेवराव कुरवाडे यांच्यासोबत आमची तक्रार चौकात झाली, कारण का जेव्हा पण मीटिंग होत असते ते चौकात होत नसते किंवा कोणा सभासदाची सही घरी होत नसते। जिथं मीटिंग होते तिथं सही घ्यावी लागते। यांनी सही चौकात मागायला येत असते। अध्यक्ष, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही चौकात तुम्हाला सही देत नाही, तुमचा भोंदू कारभार चालू आहे। त्यानुसार त्यांनी आमचं ऐकलं आणि आमच्यावर दुसऱ्या दिवशी कोर्टाद्वारे नोटीस पाठवली। म्हणून आम्ही त्यांना साथ देत नाही, आमचं एवढं म्हणणं आहे। आपल्यासोबत इथे गंगाधर भाऊ आहे। नेमकं गंगाधर भाऊ काय विषय आहे, काय सांगाल तुम्ही? मी विकास संस्थेचा संचालक आहे। मी त्या संचालक असतानाही मला त्यांना कसल्याही प्रकारचा हिशोब आजपर्यंत कळवला नाही, दिला नाही। त्याच कारणानं मी या प्रगती धरणामध्ये, मी विकासचा संचालक असताना मी या दाबेच्या धरणामध्ये म्हणजे प्रगतीमध्ये मासेमारी करता मला परवाना मिळत आहे आणि आम्ही तिथसाने संचालक आम्ही सगळे परवाने घेऊन मासेमारी करत आहे। ज्या विकासमारीवर उपासमारीची वेळ आली आहे त्याला आम्ही रोजगार देऊ शकतो, परवाने देऊ शकतो आणि आमच्या संस्थेच्या अटी शर्ती राहील त्यानुसार त्याला आम्ही परवाने देऊ शकतो। त्यांच्या उपविधीमध्ये नाव पण नाही आहे। त्यांनी जर म्हटलं रोजगार पाहिजे बा आम्हाला, तर आम्ही संस्थेच्या नियमानुसार आम्ही त्यांना रोजगार द्यायला तयार आहे। त्यांना धरण यासाठी नाही मिळालं की त्यांच्यापाशी उपविधी पण नाही आहे, त्या धरणाची नोंद पण नाही आहे। कोणती संस्था आहे? प्रगती। आम्ही त्यांना रोजगार देऊ शकतो